1 दिसंबर को त्र्यंबकेश्वर नगरी में उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे की सभा आयोजित हुई। आए हुए सभी साधु संत और माजी खासदार हेमंत गोडसे, शिक्षण मंत्री दादा भुसे इन्होंने भी हाजिरी लगाई। नगर अध्यक्ष के उम्मीदवार त्रिवेणीताई तुंगा और शिवसेना पदाधिकारी ने हाजिरी लगाई। नासिक से दीपक भंगाळे की रिपोर्ट। आपल्या देशाचे आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताच्या इतिहासात ऐतिहासिक गोष्ट घडवलेली आहे, ती म्हणजे 370 कलम रद्द केले, 35 कलम रद्द केलेले। मोदीजींचा तो करारीपणा, राष्ट्रप्रेम, धैर्य, असीम त्यांचं धैर्य आणि या महाराष्ट्रामध्ये लोकांचं नाव एकनाथ शिंदेमध्ये पाहतो आहे। आणि या ठिकाणी त्र्यंबकेश्वरच्या नगरीच्या लोकांच्या उत्स्फूर्त प्रेमापोटी आपल्या वेळात वेळ काढून माननीय एकनाथजी शिंदे या त्र्यंबक भूमीमध्ये त्यांचं पदार्पण झालेलं आहे। मी प्रसंगी गायधनी यांना विनंती करतो की त्यांनी 2 मिनिटात फक्त प्रास्ताविक करावं आणि त्यानंतर माननीय एकनाथजी शिंदे आपल्या सगळ्यांना मार्गदर्शन करणार आहेत। छत्रपती शिवरायांना वंदन करू, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करू, महाराष्ट्राचे कार्यसम्राट नेतृत्व आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब आज आपल्या नगरीमध्ये शिवसेनेच्या उमेदवारांचा प्रचार चालू आहे। आमची नगरी साहेब फार छोटी आहे, 18,000 फक्तची लोकसंख्या आहे आणि 30,000 लोकल व्यक्ती वोटिंग पॉप्युलेशन ज्याला रोज येणारे भाविक म्हणतो अशी आहेत। पण तरी गेल्या अनेक वर्षापासून आपल्याला स्वतःचा मोठा भाऊ मनवणाऱ्या मित्रपक्षाची सत्ता या नगरीमध्ये आहे, परंतु ही सत्ता असून देखील येणाऱ्या भाविकांसाठी असेल, आपल्या स्थानिक नागरिकांसाठी असेल, कुठल्याही प्रकारच्या सुविधा उपलब्ध करून देण्यात त्यांना साफ अपयश आला आणि फक्त पैशातून सत्ता आणि सत्तेतून पैसा एवढंच त्यांनी ठरवलं आहे। प्रत्येक नगरसेवक झाल्यानंतर नगरसेवक ठेकेदार करणं हेच त्यांचं कर्तव्य राहिलं आहे। आज आमच्या नगरीमध्ये 24 तास पाणी पुरवठा होत नाहीये। नगरीमध्ये गोदावरीचा जन्म झाला आहे तरी आम्हाला फेब्रुवारी, मार्च, एप्रिल मध्ये पाण्यासाठी वनमान भटकावं लागतं। अस्वच्छता अत्यंत वाढली आहे, ठिकठिकाणी कीटक क्षेत्र असून देखील मोठ्या प्रमाणावर कचऱ्याचे ढीग दिसत आहेत। घंटागाड्या नागरिकांच्या घरासमोर उभे राहायला तयार नाहीयेत, घंटा वाजवत ते पुढे निघून जात आहेत, गटारी तुंबल्या आहेत, रस्त्यावरती लाईट नाहीयेत, अशा अनेक समस्यांनी आमची नगरी भेडसावली आहे। मला पूर्ण खात्री आहे की ज्या वादळाने एकनाथजी शिंदे नावाच्या वादळाने महाराष्ट्र पादाक्रांत केला आहे आणि या महाराष्ट्रावरती शिवसेनेची सत्ता आणून दाखवली आहे आणि यापुढेही शिवसेनेचं भवितव्य अत्यंत उज्ज्वल ज्या नेतृत्वामध्ये आहे ते एकनाथजी शिंदे आम्हाला मार्गदर्शन करण्यामध्ये आले आहेत। यातच आमचा विजय आहे आणि येणाऱ्या भाविकांसाठी आम्ही सर्व उमेदवार तन मन धनाने झटू आणि एकनाथजी शिंदे यांचाच आदर्श डोळ्यासमोर ठेवून 24 तास आम्ही आपल्या त्र्यंबक नगरीसाठी सदैव उपलब्ध राहू अशी मी आपल्याला ग्वाही देतो आणि माझे 2 शब्द पूर्ण करतो। लाखो लाडक्या बहिणींचे लाडके भाऊ आणि तमाम शिवसैनिकांचे शेतकऱ्यांचे आधारस्तंभ, कष्टकऱ्यांचे कामगारांचे बेरोजगारांचे आधारस्तंभ सन्माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब हे आपल्याला संबोधित करतील अशी मी साहेबांना विनंती करतो। आणि तत्पूर्वी साहेबांची छोटेखानी सत्कार या ठिकाणी ठीक आहे, साहेबांना विनंती करतो की साहेबांना लवकर आपल्याशी बोलायचं आहे आणि पुढे पण जायचं। धन्यवाद। साहेबांना विनंती करतो। छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी। हर 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 हर। प्रभू त्र्यंबक राजाच्या चरणी नतमस्तक होतो। ब्रह्मगिरीच्या पर्वताच्या कुशीत वसलेले शहर संपूर्ण भारताचं वैभव आहे। इथे साक्षात गोदावरी मातेचा जन्म झाला, उगम आहे आणि त्र्यंबकेश्वर ही पवित्र भूमी आहे। ज्योतिर्लिंगाचं तेज इथे एकवटलेलं आहे, हे तेज धारण करणारी तेजस्वी भूमी आहे आणि आज व्यासपीठावरील हे सर्व पहिल्यांदा मी व्यासपीठावर सगळे संत महंत ही सगळी मंडळी पाहतो आहे
आता मला एवढंच सांगायचं आहे, या ठिकाणी आपले महंत शंकरानंद सरस्वती महाराज आहेत, महंत दीपकगिरी महाराज आहेत, महंत धनंजयगिरी महाराज आहेत, महंत दानमुनिश्री महाराज आहेत, महंत गोपालदासजी महाराज आहेत, महंत दुर्गानंद ब्रह्मचारी महाराज आहेत, महंत अजयपुरी महाराज आहेत, महंत दीपेंद्रगिरीजी महाराज आहेत, महंत अभयानंदजी महाराज, महंत शांतिगिरी महाराज, महंत कामेश्वरानंद सरस्वती महाराज, हे एवढे सगळे संत महात्मे या व्यासपीठावर विराजमान आहेत. सगळ्यांचं मी मनापासून स्वागत करतो आणि मी आता एवढंच सांगतो की संत महात्म्यांची जी या ठिकाणी आपल्या आपले या त्रिवेणीताई तुंगार यांच्या विजयासाठी, तुमच्या विजयासाठी एवढे संत महात्मे आलेले आहेत. आणि तुमचा विजय पक्का आहे. महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे, शूरांची वीरांची भूमी, शिवाजी महाराजांची भूमी. आणि या संतांच्या भूमीत ही संत मंडळी व्यासपीठावर आहे, वारकरी मंडळी आहे. आता तुम्हाला चिंता करायची आवश्यकता नाही. पुन्हा एकदा सांगतो, तुम्ही वाजत गाजत या त्र्यंबकेश्वर नगर परिषदेत गेल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून हिंदुत्वाची पताका इकडे फडकवणारे सगळे लोक संत महात्मे आहेत. आणि म्हणून इथं देखील एक तेजस्वी हिंदुत्वाची पताका फडकवणारी संघटना पाहिजे. ती संघटना म्हणजे शिवसेना. आणि म्हणून शिवसेनेच्या आपल्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार आमच्या त्रिवेणीताई तुंगार आणि त्यांचे सर्व सहकारी, या सगळ्यांसाठी मी विनंती आपल्याला करायला आलोय की उद्याच 2 तारखेला आपल्याला धनुष्यबाणासमोरच प्रभू रामचंद्राचं धनुष्यबाण घेऊन या ठिकाणी लक्षाचा अचूक वेध घ्यायचा आहे आणि या ठिकाणी भगवा फडकवायचा आहे. यासाठी विनंती करायला आलोय. आणि हे व्यासपीठ पाहिल्यानंतर, बघितल्यानंतर मी आपल्याला एवढंच सांगतो की राजकीय अधिष्ठानापेक्षा हे धार्मिक आध्यात्मिक अधिष्ठान हे केव्हाही वरचं असतं. आणि म्हणून हे धार्मिक आध्यात्मिक अधिष्ठान आज या ठिकाणी या आपल्या लाडक्या बहिणीच्या पाठीशी आहे. आणि म्हणून लाडक्या बहिणी इकडे आहेत. सगळ्या लाडक्या बहिणी सगळ्या मला येताना भेटल्या. मी मुख्यमंत्री असताना 2.5 वर्ष या राज्याची सेवा केली. हा एकनाथ शिंदे पायाला भिंगरी लावून या राज्यात फिरला, अनेक विकासाला चालना प्रकल्पाला दिली, अनेक लोकाभिमुख कल्याणकारी योजना केल्या. त्या सगळ्या योजनेमध्ये माझी आवडती योजना कुठली असेल तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. आणि अनेक लोक सुरू करताना खोडा घालत होते, अडचणी आणत होते, कोर्टात गेले होते. पण खोडा घालणाऱ्यांना विधानसभेत माझ्या लाडक्या बहिणीने चांगला जोडा दाखवला. आणि